नमस्कार. AVP मराठीमध्ये आपले स्वागत आहे. विधानसभा रणसंग्राम आणि जरांगे पाटील यांची माघार एक समीकरण. महाराष्ट्राच्या राजकारणात कायम केंद्रबिंदू ठरलेले मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभेतून मराठा उमेदवार देणार नसल्याची घोषणा केली. गेल्या 2-3 महिन्यापासून कुणाला पाडायचे, कुणाला निवडून आणायचे, कोणत्या मतदारसंघात काय रणनीती ठेवायची अशा सगळ्या घडामोडी सुरू होत्या. अशात अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस आधी रात्री त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातील पाणी आणि भावनिक वातावरण बघून महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वेगळे महत्त्व सामाजिक पटलावर दिसून आले. त्यांनी यावेळी काही मतदारसंघांची यादीही वाचून दाखवली होती. असे असले तरी एंड विड्रॉलच्या दिवशी शेवटच्या काही तासात आपण निवडणुकीच्या रणांगणातून माघार घेणार असे जाहीर केले. आपण इतिहास बघितला तर आपल्या लक्षात येईल मनोज जरांगे पाटील यांची माघार म्हणजे ज्या पद्धतीने वाघ शिकार करण्यासाठी 4 पावले मागे येतो त्याच प्रकारची माघार असावी असे मत मराठा समाजाला वाटत आहे. त्याचे दुसरे कारणही असे की जरांगे पाटील नेहमी गनिमी कावा शब्द प्रयोग करतात आणि तशीच काही योजना जरांगे पाटील यांनी आखली असावी हे विसरून चालणार नाही. कारण पाटील यांनी असे म्हटले की एका समाजाच्या भरवशावर निवडणूक जिंकता येणार नाही. मित्रपक्षाने यादी दिली नाही आणि चुकीचे लोक सत्तेत जातील म्हणून माघार घेत आहे. परंतु आपण एक लक्षात घेतले पाहिजे की ज्या पद्धतीने लोकसभेला जरांगे फॅक्टर गेम चेंजर ठरले तसेच चित्र विधानसभेत असेल का हे आता बघावे लागणार आहे. कारण असे की जरांगे पाटील आरक्षण आणि मराठा समाजाचे प्रतिनिधित्व पुढे घेऊन जात आहेत अशात त्यांच्या कायम रोष सरकारबद्दल दिसून आला आहे. तर आचारसंहिता लागल्याआधी OBC मध्ये इतर जातींचा समावेश केला गेला पण जरांगे यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केला गेले असे मत मांडून जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला मातीत घालत असल्याची टीकाही पाटील यांनी केली होती. परंतु या निवडणुकीमध्ये नुसतं माघार घेतली असली तरी येणाऱ्या काळात जरांगे पाटील काय नियोजन करतात आणि त्यांचा फायदा कुणाला आणि नुकसान कुणाला हे बघण्यासारखे आहे. दुसरीकडे निवडणूक पूर्व अनेक उमेदवारांनी पाटील यांची भेट घेतली होती. पाटील यांनी आज स्पष्ट केले की त्यांनी कुणाला पाठिंबा दिला नाही किंवा कुठली भूमिका घेतली नाही. परंतु पुढच्या काही दिवसात होणाऱ्या हालचाली आणि जरांगे फॅक्टर यामुळे या विधानसभा निवडणुकीत नक्कीच एकदा अचंबित करणारे चित्र उभे करेल एवढे नक्की. आपण बघितले असेल निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यापासून अंतरवली सराटी या ठिकाणी अनेक दिग्गज वाऱ्या करत आहेत. तर जरांगे पाटील केंद्रबिंदू दिसत होते. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील पुढे काय भूमिका घेतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहेच आणि राजकीय भवितव्य कसे असेल बघावे लागेल. त्यांच्या माघार घेण्यानंतर हाकेसह इतर नेत्यांनी टीका केल्या परंतु जरांगे काय गनिमी काव्याच्या तयारीत आहे हे वेळच सांगेल. एवढं नक्की तुर्तास एवढेच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.